हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल सोया मसाला. एकदम छान झणझणीत चमचमीत अशी सोयाची भाजी बनवणार आहे, ग्रेव्हीवाली म्हणजे सोया मसाला. चला तर आता आपण व्हिडिओला चालू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिले आपण मोठा रफली चॉप करून घ्यायचा कांदा, अद्रक, अर्धा इंच अद्रक, लसण 10-12 कळ्या, मोठा टोमॅटो आणि सोया वड्या घ्यायच्या आणि लसूण अद्रकची पेस्ट घ्यायची. सगळ्यात पहिले कढईमध्ये आपण पाणी चढवूया. त्याच्यामध्ये 1 चमच मीठ टाकायचं आणि त्याला बॉईल येऊ द्यायची. म्हणजेच आणि बॉईल आला की त्याच्यामध्ये सोया वडे टाकायच्या आपल्या. म्हणजे याने काय होते, सोया वड्या छान आणि ह्या उकडू द्यायच्या 2 मिनिटासाठी. म्हणजे काय होते, सोया वड्यामध्ये आतमध्ये मिठाचं पाणी जाते, म्हणजे त्याची चव बिघडत नाही आणि त्या छान सॉफ्ट होतात. चला तर मसाला बनवून घेऊया. कांदा, टोमॅटो आणि अद्रक आणि लसूण आणि हे मिक्सर आणि याच्यामध्ये आपण मिक्सरला बारीक छान वाटून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्हीसाठी. चला तर आपल्या सोयावड्या तयार झाल्या आहे, छान फुललेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे पाणी झारून घ्यायचं छान, गरम पाणी काढून घ्यायचं त्याच्यामध्ये मधलं आणि सोयवडी छान निथळून घ्यायची. पहा, इझिली तुटते ती. अशा प्रकारे ही शिजली पाहिजे. आता चला तर कढईमध्ये आपण तेल टाकूया एक मोठ्या पळीने आणि याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं तळतळलं की जो मसाला बनवून ठेवला आपण कांदा, लसूण, अद्रकचा ते टाकायचा. याच्यामध्येच तेजपत्ता टाकायचा एक आणि हा मसाला घालून छान प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. हे मसाला भाजणे एकदम महत्त्वाचं आहे, कारण की आपण कांदा वगैरे पहिले भाजून घेतला नाही आहे. छान ब्राऊन कलर येईपर्यंत, ब्राऊन म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. फ्रेंड्स, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. एकदा ऑर्डर नक्की करून पहा. यामध्येच आपण 2 चम्मच टाकणार आहे खोबऱ्याचं पावडर. म्हणजे पहिले भाजून घेतलं आहे खोबरं, नंतर बारीक केलं आहे आणि ते आपण याच्यामध्ये मिक्स करून हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे 2 मिनिटासाठी. छान भाजणं महत्त्वाचं आहे, म्हणजे तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजायचा आपल्याला. हीच प्रोसेस एकदम महत्त्वाची आहे. थोडा वेळ लागतो, पण ही प्रोसेस करणं एकदम महत्त्वाचं आहे. पहा, तेल सुटलं आहे, तर आता आपण याच्यामध्ये तिखट मीठ वगैरे टाकूया. म्हणजे याच्यामध्ये टाकणार आहे आपण 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच मीठ आणि धनिया पावडर 1 चम्मच. हे सुद्धा खालीवर करून घ्यायचं. छान प्रकारे तिखट मीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला गेला होता कांद्याचा वगैरे, त्याच्यामध्येच पाणी टाकून ते पाणी याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे मसाला शिजायसाठी. नाही टाकलं आपण समजा पाणी तर मसाला जळू शकतो, आपल्या तिखट मीठ जळू शकते. त्यामुळे थोडं पाणी घालून हा मसाला छान शिजून घ्यायचा 2 मिनिटासाठी. म्हणजे तेल सुटेपर्यंत हा मसाल्यावर तेल आलं पाहिजे. पहा, आता हे तेल आलं आहे ना, या प्रकारे तेल आलं पाहिजे. त्याच्यानंतर जे आपण उकळून ठेवलेले सोया वड्या होत्या त्या टाकायच्या. त्याच्यातलं पाणी पहिले काढून घ्यायचं सोया वड्यातलं आणि ते टाकायचं. हे खालीवर करून या मसाल्यामध्ये सुद्धा या वड्या 5 मिनटं शिजू द्यायच्या. म्हणजे या मसाला या वड्यांमध्ये जातो आतपर्यंत आणि त्याची टेस्ट आणखी छान होते. आणि आपण लगेच समजा पाणी टाकलं तर ते भाजी इतकी चवदार बनणार नाही. फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. कोणाला समजा ग्रेव्हीवालीच पाहिजे असेल ही भाजी, तर याच्यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता नाही. भाजी रेडी आहे, पण कोणाला थोडं रस्सा लागतो तर याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकतो. मी 1 कप पाणी टाकलं आहे. हे 1 कप पाणी टाकल्यानंतर सुद्धा मी 5 मिनटं आणखी शिजवून घेतली आहे भाजी. एकदम छान प्रकारे तेल सुटेपर्यंत, वरतं तेल येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची, म्हणजे टेस्ट आणखी इम्प्रूव्ह होते. तुम्ही जर पाणी टाकून 2 सेकंदासाठी शिजवली आणि बस झालं, तर ती टेस्ट थोडी इतकी इम्प्रूव्ह होत नाही. पहा, तेल आलं आहे थोडंफार वरते, म्हणजे भाजी एकदम छान प्रकारे शिजली आहे, मसाला शिजला आहे. चला तर एक चुटकी आपण कसुरी मेथी घ्यायची, हातावर क्रश करून टाकून घ्यायची. भाजी आपली रेडी आहे. चला तर झणझणीत भाजी खायला या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.